राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लक्ष्मी भारी आबाची काय विषय तुम्हाला इसकाटून सांगतो. लक्ष्मी भारी आबाची ही अशा एका माणसाची कहाणी आहे. अंबानीने लग्न लय मोठं केलं न एखाद्या आमदारांनी रस्त्यावर शॉट मारला, ही तर सगळीच बघत यात. ही सुद्धा स्टोरी बघणं फार गरजेचं आहे. का? तो एक माणूस आहे, जरी गरीब असला तरी. आबा उर्फ रघुनाथ. आणि ती स्टोरी जाणून घ्यायसाठी आपल्याला जायचे जळगाव भुसावळ, जळगावचा चोपडा तालुक्यात. चोपडा जे तालुक्यात ठिकाणी, त्या ठिकाणी घडलेली घटना. हा रघुनाथ आहे ना, याचा सकाळच्यापासून धंदा सांगतो. कवा बी जा घेऊन द्या, सरकारी उठला ते कुठं बी झोपायचं, स्टँडवर इकडं तिकडं. ते झोपण्याला काही लिमिट नाही. हे विश्वची माझे घर. तिथून उठला, काळकाट माळकाट मारण्याची काळी भंगार झालेली कपडे अंगाव, तुटलेली स्लीपर, त्या स्लीपरला आतून खेळा लावलेला निष्ठू नाही म्हणून. मोठी बॅग घ्यायचा, बोत म्हणतात त्याला, बोत. ते चप्पलच्या दुकानात बेकार असतात बघा, मोठे बोत. तसली काखत अडकवायचा. बाचकं बोचकं होतं तिथंच ठेवायचं स्टँडमध्ये. पंचायत समितीचं जुनं कार्यालय होतं, आरोग्य विभागाचं कार्यालय होतं. सरकारी इमारतीवर सगळं बंद असतात, म्हणजे ओसाड पडलेले असतात काही जुन्या नव्या बांधल्यावर. त्या ठिकाणी ती झोपायचं. निघणार, एस टी आली स्टॉपला, एस टी थांबली की उदबत्ती 10 पैशाची तिला लावणार, एस टीच्या पाया पडणार, डावला रामराम करणार. लक्ष्मी भारी आबाची, रुपये तरी द्या, 2 रुपये तरी द्या. आणि मग आता रुपये 2 रुपये कोण देत नाही, कोण 5 देतं, कोण देतं. काय म्हणजे सकाळ सकाळ आबा पैसे नाही, जाऊन द्या बा. अशा प्रकारचा माणूस. काम 8-9 वाजता प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करायच्या. कुठं नट्ट मिळतात, कुठं पत्रा मिळतो. चोरायचं नाही फक्त कोणाचं. जे काही मिळेल ते नेऊन 12 वाजेपर्यंत बांगारवाल्याला विकायचं. 12 वाजता बांगारला विकलं की तिथून एखादा वडापाव खायचा, 100-150 रुपये यायचं. आणि जी कचून हातबट्टी लावायला सुरुवात करायची म्हणतात तिथून. हा दिनक्रम संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी 6, 7, 7:30, 8 वाजायला लागल्या की 8 वाजता जेवढे हॉटेल आहेत, वडा मिसळ पाव काय असतील, तर हॉटेल व्यवसाय असा आहे की दिवसभर संध्याकाळी थोडं का होणार राहतच. एखाद्याची मिसळीची भाजी राहील मटकीची, एखाद्याचं थोडं पाव राहत्यानं थोडं वाळून गेलेलं, थोडं आंबसवास येणारं, किंवा एखाद्याचे वडा भजी काढले तर त्याची खरं असते, खरं म्हणजे बारीक चुरा असतो तो राहतो. मग आपल्या समाजात कसं आहे की टाकून देण्यापेक्षा एखाद्याच्या मुखात जातं आहे. हॉटेलवाले 100% आवाज जा घेऊन खा बा, संपला विषय. जेवायचं त्यातलंच राहिलेलं, सकाळ थोडं पाव शिळं पाव खायचं. अशा पद्धतीचं जीवन या रघुनाथ उर्फ आबाचं झालं. इथपर्यंत सगळा विषय व्यवस्थित होता. तो भिकारी जरी असला, तो पेताड जरी असला, तरी त्याला सुद्धा देवाने शरीर दिलं आहे. प्रत्येकाला भावना दिल्यात, प्रत्येकाला हत्यार दिले सेक्स करण्यासाठी. इथं विषय नेमका सुरू होतो की पोटाचं बागलं, दारूचं बागलं, स्वतःचं काय. ही आता म्हणतात ना, ज्यांनी चोच दिली तो चारा स्वत देतो. आता तिथं लग्न बिग्न माझी स्टेटन मी ह्याव करतो, मी त्या फॉर्च्युनरमध्ये फिरतो. हां, असं काय रे, सगळं कोणाचं लय वेगळं राहतं. ह्याला कोण पोरगी द्या ना, पोरगीचा विषय नाही, लग्नाचा विषय नाही. मग आपली चोच कुठं बुडवता येते का, ह्या तो प्रयत्नात. देवाने त्याला संधी चालून दिली असं म्हणे हरकत नाही बा. आता काय दया आली असं देवाला, किंवा याचं काय पुण्यकर्म असन गेल्या जन्माचं, ह्या जन्मात कंटिन्यू दारू उघडी दुरल्याला. त्या ठिकाणी अजून एक जोडपं राहते. ही जोडपं जाणून घेतले की स्टोरी तुम्हाला कळली. राजेश काशीराम बरेला हा मूळचा एमपीतला आहे, सेंदवा म्हणून जिल्हा आहे बघा एमपीत. 33 वर्षाचा. आणि हा जो आबा आहे हा 42-45च्या आसपास, म्हणजे उतार व्हायला लागलेला. निम्मी अर्धी दाढी काळी, निम्मी अर्धी पांढरी, अशा हिशोबात. हा जो बरेला आहे हा 33 वर्षाचा, सेंदवाचा एमपीचा. त्यातलं सेंदवामध्ये चांचरिया म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणून आलेला नुसताना एक कांड करून आलेला. आता काय कांड केलं त्यांनी, एका रेडीमेड एक जणाची बायको, त्याची 2 पोरं, त्या बायकोला, तिचं नाव आहे जानू बारेला. तिला तर ते काही तिथं जमाती असतात किंवा काही असे ग्रुप असते, समूह असतात.
त्यातून ती बाई यांनी फुस लावून पळून आली, महाराष्ट्रात आला. काय ज्याच्या त्याच्या आखलीप्रमाणे जे ते जगवतो. ती हिथं आल्यावर म्हणलं आता आपण जगायचं बा, पण कसं जगायचं की काय असं बाटल्या गोळ्या करून. त्याला काय आपल्या संविधानानुसार आहे ना, प्रत्येकाला आचार स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, हां काही करण्याचं स्वातंत्र्य आहे. हां फक्त गोरगरिबाचं खाण्याचं स्वातंत्र्य नाही. हां तरी लोक खात्यात गरीबाला, असा विषय असतो. केली सुरुवात याच्यावर. आता यांची ओळख झाली एका धंद्यात आणि मिलीजुली सरकार. म्हणजे कसं, तू खा मला बी खा, जगा आणि जगून द्या. त्यांची बांधणं होत नव्हती, पण ते त्या ग्रुपमध्ये सामील झाला आहे यांच्या. आता यांच्या झोपण्याच्या जागा आहेत. ही आता हा बारेला आहे तो 33चा आणि ही जानू ही 32ची. झोपणे आणि बाई माणसाचं कसं राहतं, गडी असा सैराटा असतो. म्हणजे कसं की त्याला कधी पांघरायला नसलं, हातरायला नसलं, काय नुसता पार्लेजीचा पुठ्ठा असतो खोक्याचा, तो टाकला तरी त्याच्यावर झोपू शकतो माणूस. उशाला काय नसलं तर चपला उशात चप्पल घालून उशाला ठेवीन तसा झोपू शकतो. बाईचं थोडं वेगळं राहतं. स्त्री जाते तिला थोडंसं आडोश्याला, कोपऱ्यात किंवा संपूर्ण शरीर झाकण असं पांघरून जवळ, आणि ते तिच्याकडं होतं. बॅग होती, बॅग आपली शॅक टाकून दिलेली, कुणी असं शिवली असतं ताराबिरा लावून ती बॅग. त्याच्यामध्ये तिचे कपडे, आंतरवस्त्र, तिथं काही सामान ही त्याच्यामध्ये होतं. गल्लास असेल, एखादं ताटा असेल किंवा असा विषय. प्रपंच असंच असतो. शीचं काही लग्न झालेलं नव्हतं. आता ती काय व्हायचं, ह्यांच्या झोपायच्या जागा तुम्हाला सांगतो, हिवाळ्यात वेगळी, हां कधी स्टँड, कधी तुमचं बंद पडलेलं सरकारी कार्यालय, कधी आरोग्य विभागाचा, ते जनावरांचं नसतं का बा, तिथं बरंच काय ह्याच्यात बंद आहे. आमच्या गावात बिले मोठे पण ती काय उघडं नसतं. अशी कार्यालय सरकारचा, कधी शाळा, पावसाळ्यात आडोश्याला. आणि पाराव झोपायचं म्हणलं तरी यांची तयारी, कारण वरून त्या खुर्च्या टाकतात बागामध्ये आधी म्हाताऱ्या माणसाला बसायला सरकारी, त्या खुर्च्यावर सुद्धा उन्हाळ्यात झोपू शकतात हवेशीर, डास चावत नाही अशा ठिकाणी. ही तिघं एकत्र झोपायची. ते आपला लांब झोपायचा थोडा, आबा, रघुनाथ आणि हा जो राजेश आहे आणि ही जानू आहे, ही पळून झाले म्हणजे त्यात एकत्र झोपणार, त्यात काय वाद नाही. आता विषय कसा गंभीर झाला बघा. संध्याकाळच्या पारी दोघं नशीत. ती बाई काय दारू पित नव्हती, पण तिच्या जेवणाचं खाण्याचं काय असन तो राजेश सगळं बघायचा. तेही बाटल्याचे काय तो थोडी कमी प्यायचा, पण त्याला ती पण बाटली इसू लागायची, तिच्याकडे 4 पैसे असायचे. ही झोपले की हा आबा ह्याला काय झोप येत नसायची. सगळं असा मोकळाडाखळा कार्यक्रम. म्हणजे कसं की त्यांना समजा संबंध करायचेत, ह्याला बघणार तिथं काय घर आहे का, बिथाडे का काय का काय. अंधार जरी असला तरी स्ट्रीट लाईट म्हणजे रस्त्याच्या लाईटी असतात, संधी प्रकाश असतो, त्याच्यामुळे त्याला ते, आणि त्याच्या भावना जागृत व्हायच्या. मनातली मनात त्यांनी विचार केला, आयला जिंदगी सगळं पोटाला पोट भरे पण स्वतःला काय नाही, आपलं जर जमलं तर बरं होईल. आता त्यांनी त्याला दुसरा पर्यायच नाही. माणूस विचार करताना असा करतो, जे अवेलेबल आहे, जे उपस्थित आहे तिथं डोकलाचा प्रयत्न करतो. ही सगळ्यात मोठी चूक आहे, ध्यानात ठेवा. हां म्हणजे असं नाही की बाबा ही मग हीच पाहिजे, असं नाही. हिथं काय कंडिशन झाली की त्यांचं ते बघ, हे आपलं गप, 1 नाही 2 नाही, इच्छा तयार झाली. मग त्यांनी तिच्याशी बोलणं, गप्पा मारणं, हसणं, तिचा आदर करणं, तिचा रिस्पेक्ट करणं हे चालू केलं. सगळ्यात स्टेप बाय स्टेप गेडागडी. हां बस काय तो लय चांगला आहे. याचं 200 रुपये आलं आणि त्याच्यामध्ये जर 150 खर्च झालं, 50 शिल्लक राहिलं आबाचं, तर आणायचा तिला द्यायचा. म्हणलं हे बघ माझं काय आग्या ना पिछा, 50 राहू, 70 राहू, 100 राहू, ही पैसे तुला, बाई माणूस आहे, उद्या आम्हाला रोगराई झाली एखादी, कुणी सरकारच्या माणसांनी पळून पाठीमागं लय ह्याच्यात शिर्डीत उचलल्या बघा. हां काही तर मिली 2-3 कुठं नेली, काय इंजेक्शन दिली कोणाला माहिती. त्यांना अशी बेघर म्हणतात त्यांना. आपलं काय भरोसा नाही उद्याचा. 4 पैसे तू बाई माणूस आहे, तुला उपयोगाला येतील. कुठं गावाकडं जायचं असलं कुठं काय, हे तुलाच राहून दे. मला पैसे मला काय राहते, बायकांना पोरं, तुलाच राहून दे पैसे. पैसा फरवायटा. तिला थोडं बरं वाटलं, आयला माणूस चांगला आहे बरं का, पैसे पण देतोय. ती नको मला पैसे. दुसरी स्टेप, ह्याने संध्याकाळी मागून आणलेलं, समजा वडं आणलं 2, भाजी आणली, पाव आणलं,
आणि कधी कधी हा मागून यायचा राजेश, तो आधी यायचा. त्यामुळे मला भूक लागली, तू जेवून घे, आपण दोघं जेवू चल. आणि मी थोडं लांब जेवतो, तू इथंच जेव, मी थोडं लांब जाऊन जेवतो. मग ते प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये ती कुठंतरी काहीतरी खायचं, त्यांनी ती बाजीतले दोन्ही वडे तिला देऊन टाकायचा. खायला त्याच्याकडे फक्त बाजी ठेवायचा. एक एक घ्यायला पाहिजे ना. नाही, याला म्हणायचं खरं प्रेम. अरे तो मध्ये हे खरं प्रेम आहे. जगात हे प्रेम अजूनही शिल्लक आहे. या रूपाने मला दिसलं म्हणून तुम्हाला सांगितलं. तिला पोटभर भागलं पाहिजे म्हणून शेंगदाण्याचा आण, फुटाण्याचा आण, आणि ते साईडला जाऊन ते बाजीन पाव खायचा. हिने दिवस म्हणले तू आमच्याच काय जेवत नाही. बघितलं तिला मनाला थोडं, आता स्त्रीच्यात लय गुण आहेत, वाईट आहेत, चांगले आहेत. ममता हा गुण स्त्रीच्यात आहेत सगळ्यात माझा. तुम्ही आम्ही अशी काही आबाळातून नाही पडलेलो, ध्यानात ठेवा. आपल्या आईने खस्ता खाऊन, आपल्या आईने दफाटं घालून आपल्याला दुरीत आणले, दुरीत म्हणून आपण दुरीत आता. हा असा विषय. ममता तिच्यात असते स्त्रीमध्ये. तिला थोडं वाईट वाटलं की हा मला इतका जीव लावतो, त्याच्यामागे कुठलं प्लॅन नव्हतं. त्याची इच्छा होती की बाबा आपल्याला इथं आपला आकडा बसला तर चांगलं होईल, पण तो काय असं जबरदस्ती करण्यातला माणूस नव्हता. मिळलं तर नाही मिळलं, आणि मिळलं तर मिळलं, नाही मिळलं तर नाही मिळलं, असा हिशोबाने. तिने म्हणली माणूस चांगला आहे, पैसे आण देतं, हे आण देतं, काय हरकत आहे बाबा एखादा झटका द्यायला. म्हणजे असं असतं जग, असतं मला खरं सांगतो. अशा प्रकारे त्यांचं अनैतिक संबंध चालू झालं. आता ही काय लय असे जबरदस्त न्यूज नाही की बाबा कचरा व्यसणाऱ्या दोन अनोळखी स्त्री पुरुषाचा अनैतिक संबंध. ते एक निसर्गनिर्मित मानवाची गरज आहे, पण त्याच्यात एवढा मोठा शॉट होऊ शकतो हे कोणाला माहीत नव्हतं. हा जो राजेश बरेला आहे, याची काय लग्नाची नव्हती, यांनी पळूनच आणली होती. पण पुरुष हा असा असतो की स्त्री हे स्वतःचं धन समजतो, तो स्त्री स्वतःची भोगाची वस्तू समजतो. बरेचसे ध्यानात ठेवा. आता त्यात उलटी परिस्थिती होईल. समाजात सगळ्या प्रकारचे लोक आहेत. काही नवरा कामावून आल्यानंतर सुद्धा त्याच्याकडून चपात्या लाटून घेणाऱ्या बाई आहेत, तुम्हाला खरं सांगतो. आणि बाई मोबाईल बघत बसते, चपात्या झाल्या का भांडी. हा आमच्या गावात एक विषय असा आहे, एक जण 10 खिडक्या लावून भांडी घासतो मस्तपैकी, ध्यानात ठेवा. आणि मग नंतर खिडक्या उघडणार, गपचीप कार्यक्रम. काही ठिकाणी उलट परिस्थिती. काही म्हणजे त्या स्त्रियांना दारू पिऊन मरणात त्रास देणार. हा परवा दिवशीच एका माऊलीचा फोन आलता. मामा म्हणली ही उघड्या नागड्या बायांचं फोटो ती मोबाईल बघत आहे, फोन बघत आहे, आणि दमदाटी करत आहे, कधी कधी मारतं आहे, आणि मारणात पिऊन येते ड्रायव्हर. आता काय करावं. हे असे लोक आहेत काही काही. आणि ती बाई सोशिक, ती 0 मिनिटात त्याला सोडून देईन, पण तिला म्हणलं थांब, सोडून देऊ नका, प्रपंच 2 लेकरं आहेत, त्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होईल, आवला सुधरण हळूहळू. हा अनेक अशी उदाहरणं आहेत की बायकोला त्रास देणारी लोक शेवटपर्यंत तिथं गुलाम झालेली आहेत अक्षरशः. पण ते मनातलं केमिकल आहे, ते मनातून एकदा बायकोविषयी प्रेम तयार झाल्याशिवाय होत नाही. नाही तर तोपर्यंत ती भोगाची वस्तू. अशा प्रकारचा हा राजेश काशीराम बरेला. तो मागं पुढं व्हायचे दोघं. आता तारीख उजाडली या 24 मे 2025. आता एक आज म्हणजे 10-12 दिवसापूर्वी घटना, 5-10-11 दिवस झाले. 24 मेला रात्री हा म्हणला मी उशिरा येईन, तुझा पुढं मला तासभर लागत. आता ही आता दोघात एक म्हणजे एक मॅन 2 तलवारी झाल्या 2. आबा म्हणला तवर आपला शॉट उरकून घ्यावा. तिथे गेला तर ते आडोसा होता पिलेरचा. पिलेर म्हणजे खांब थोडक्यात, रस्त्यावरून फक्त दिसत नाही म्हणून. अशा हिशोबात त्यांनी संबंध चालू केले. लय टाईम बी झालेला नव्हता, एक 8:30-9चा टाईम. संबंध चालू केले की पाठीमागून कोण येतं काय येतं ह्याची दुसरं कोण येत नव्हतं त्या सरकारी इमारतीमध्ये. आणि ती इमारती पंचायत समिती तिथली ह्याची चोपड्याची, तिथं एका राजकीय नेत्याचं घरसुद्धा आहे, म्हणजे सभापती. तिथून जवळच्या अंतराव हा प्रकार घडला आहे. ती बंद इमारत होती, तिथं यांचा संबंध 8:30-9च्या आसपास चालू झालं बुवा. आता ही काय लय 5 मिनिटात ओळखणारी प्रक्रिया नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतःला जितकं लय शुद्ध स्वच्छ लय स्वच्छ ना, त्यांची प्रतिकारशक्ती थोडी कमी असते, हे सायन्सने सिद्ध केले, ध्यानात ठेवा. पण तुम्ही थोडं येडं वाकडं, थोडं गबाळ्यावर थोडंसं गाणं वागलं ना,
त्यांची ती आतली प्रत्यक्ष ती ऑटोमॅटिक वाढते. सिटीतली काय बरोबर बघा, सिटीतली पोरं गावात आली लगेच आजारी, पाण्यात पाय ठेवलं तरी आजारी पडते, सर्दी. आणि गावात आमचं लेकरू उकांड्यावर खेळते मारणाचं, चिखलाने हातपाय वर येते, हां चिबूड तिथून निष्ठून आत तोंडात जातोय कधी कधी, काढायचं चिकराय कोणी नाही. हां ती गठुड्यावानी दणका ठेवा, त्याला कधी इंजेक्शन नाही काय नाही काय नाही. ह्याला म्हणतात शरीराची रचना अशी आहे की ते त्याच्याशी अनुकूल बनतं. आमच्या गावात विशिष्ट गर आहेत काही, ते काय करतात सकाळच्या पारी त्या बाया रात्री राहिलं कालवून फिरतात, भाकरी किंवा चपात्या असतील कालवण. पण ते त्या पातेल्यात वांग्याचा असू, बट्ट्याचा असू, मटणाचा असू, कशाचंही कालवण असू, कुठली भाजी असू, ते सगळे त्या पातेले एकत्रच कालवण टाकीतात. पण एखादी बाई जर म्हणली ना, अगं बाई फेस येतो, याला फेस आलाय, याला खराब द्यायचं कशाला खाते खराब, टाका आम्ही बरोबर करतो. फेस आलेलं खराब, ते डिहायड्रेशन, जुलाब उलट्या लागतात तुम्हाला म्हणतो, आपल्यासारख्या तर लगेच सलाईनावर जावं लागतं. ते सुद्धा कालवून घेतात. ते घरी गेले ना त्यांच्या त्या पालावर गेलं, खळाखळा उकाळणार, सगळा कालवून मिक्स राम्या बनवणार. राम्या म्हणजे कसा, राम्या म्हणतात आमच्याकडे त्याला, आपण त्याला काला म्हणू. बाकटा कुस करणार, असं काच काटून वाढणार, 2-2 भाकरी, बाई बिन गडी बी, संध्याकाळपर्यंत टेन्शन नाही त्यांना. हां ती कालवण उकळलेलं. आपण ते कालवण खाल्लं वाटे भरता, आपण 100% जुलाब बसणार, तो हगवून उड्या डळीच बसला म्हणायचा, फोक मारणार नसता, ते बेकार गळठून जाणार, पार शरीरातलं पाणी कमी होणार, ORSचा गोळ घ्यावा लागणार, ते मीठ साखर पाणी. त्यांनी केलं त्यांना काय होत नाही, याचा अर्थ त्यांची ती प्रतिकारशक्ती तयार राहील त्या का लहानपणापासून ते खाण्यात. हां विष कांड्या त्यातलाच प्रकार, सेम पद्धत. या स्टोरीमध्ये ह्यांचा संबंध चालू असताना आलं ना ती मागून राजेश काशीराम बरेला. आता ती इकडं हेपलं मारीत आहे आणि ती वरून जी चादर होती त्याच्यात ते आज दिसतंय त्याला काय चाललंय दोघांचं, चादर नुसती हलायची. त्यांनी मागचा पुढचा विचार करायला पाहिजे होता. त्यांनी साईडला पडलेला दगड घेतला, तिथून तो बाजूला त्याला लात मारली. काय होतं, कुत्र्याला कुत्री चिकटलेलं जरी असलं तरी ह्या टायमात जगाचा विसर पडतो, तो टाईमच असा असतो. हां की त्याला लात मारून ते बाजूला झालं, त्या डोक्यात दगड घातला, ती काही मेलं नाही, तिथून ओढलं, काठीने मारहाण केली आणि त्या कचऱ्याच्या डिगापाशी त्याला ढकलून दिला. ते पेलेला बी होता आबा, तिथंच पडलं. ती शेदोघं आले आणि म्हणले ती पडलं, ती काय हाला ना, आपल्या का अंगावर येईन काय होईन, आपण दुसरी जागा बदलू. लय जागा, त्याला काय तवा बिखाराला 12 घरं. तिथून निघाले, दुसरी ते 1-2 किलोमीटर तिथे जाऊन झोपले. जसा दिवस उजाडला, घटना घडली होती 23 मेला रात्री, 24 तारीख सकाळी उघडली की ती काही ओपन कचऱ्याच्या ह्याच्यात ते बॉडी पडलेली. त्या माणसाला बरेच ओळखीत होती, अख्ख्या म्हणजे सगळी माणसं ओळखत होती तालुक्यातली. का भीक मागणार किंवा त्याचे ते पेलेलं, काही कोणाला शिवे नाही काय नाही, आपल्या त्याच्या नादात तो कचरा गोळा करणं ह्याला ओळखतात. बऱ्याच वेळा ते पैसे मागायचं, खायला मागायचं, सगळ्यांनी ओळखलं. पोलिसांचं पथक चोपडा पोलीस स्टेशननी अत्यंत सुंदर काम केलं या ठिकाणी. त्यांनी आलं, ते पोलिसांनी पंचनामा केला किंवा काहीतरी अज्ञात कारणास्तव हा खून झालेला दिसतो, कोणाचाच प्रकार होता, त्याचे ते जखमा डोक्यावरचे आहे ते. मग त्यांनी जे सर्चिंग ऑपरेशन राबवलं पोलिसांनी की बाबा ही व्यक्ती नेमकी कोण आहे, त्याचं स्पष्ट नाव आणि त्याचं स्पष्ट पत्ता ॲड्रेस अजूनही, ते कुठून आलता काय माहिती, अजूनही डिटेन झालेलं नाही, कळलं नाही. पण त्या व्यक्तीला सगळे ओळखायचे, हा बा बाटल्या गोळा करणार आहे प्लॅस्टिकच्या. बरं, भंगारवाल्याची गाडी घेतली, त्या CCTV फुटेज सांभाळले, म्हणजे तपासले, त्याच्यातून दोघं दिसली त्या CCTVमध्ये. कोण, ह्यो बरेला आणि ह्यो. आणि म्हणले हा कोण, हे एकत्रच असतात, ही जोपायला पण इकडे दोघं तिघं असतात, एक बाई पण आहे बघा ह्यांच्याबरोबर. हॉटेलवाल्यांनी मग माहिती दिली, आणि तिघं असतात भाऊ, हे आम्ही जेवण बनवून देतो भाऊ त्यांना. पोलिसांना केस हँडल करायला फार सोपी गेली. त्यांनी सगळ्या CCTVच्या आधारे तिथून त्याच चोपडा शहरातून पहिल्यांदा हा बरेला अटक केला, ती बाई ताब्यात घेतली. बाईचा ह्याच्यामध्ये काय रोल नव्हता आणि बाईचा रोल कधीच नसतो. बाई बाजूला, ह्यो आतमध्ये. कार्यक्रम ओके या ह्याचा राजेश बरेलाचा. हा म्हणून ते बी नशेत, ही बी नशेत, म्हणजे. पण ते बघा आता कसं घडले. आता ही एक आत गेलं, एक वर गेलं, एक तलवार खलास, एक तलवार तुरुंगात. मॅन ओके रिपोर्टमध्ये. मॅन बहुतेक आता इथं थांबल, नाही तर परत MP जायला बसले पहिल्या नवऱ्याकडं, पहिल्या पोरांच्या बाबत काय सांगता येत नाही. हा
म्हणजे ही जगाची रचना अशी केलेली झालेली. हा, बाईला काय होऊ शकत नाही असा हिशोब आहे. ह्या स्टोरीमधून एवढंच घ्या की अनैतिक संबंध कुठलेही कुणाची असू द्या कसं शेवट फक्त वाईटच. एवढी गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. पटलं तर घ्या, नाही तर जाऊन द्या गाडी. रामकृष्ण हरी माऊली.